फडणीस, त्या राहुल गांधीने गर्दी केली म्हणून दुसऱ्या दिवशी तुम्ही बी गर्दी केली. म्हणजे नौटंकी होता असं सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगला घाबरणारा मंत्री तिरपनकुळे म्हणाला. लय त्रास दिला हो यांनी. फडणीस, त्या राहुल गांधीने गर्दी केली म्हणून दुसऱ्या दिवशी तुम्ही बी गर्दी केली. तुम्ही त्यांना म्हणलात गर्दीची चौकशी होणार, पैसे वाटले ते बघणार, मग तुम्ही बी गर्दी केली, त्याची बी चौकशी करा. पण माझी फडणीस आणि गांधी या दोघांना पण एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हे विद्यार्थ्यांचा जमाव जमवताय, विद्यार्थ्यांना बोलून भूलतापा देताय वगैरे वगैरे, पण पेपर फुटीची, विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राख रांगोळी होत असताना तुम्ही उघड्या डोळ्याने बघताय, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? नेमकी सिस्टीम कोण सुधारवणार आहे? नेमका न्याय कोण देणार आहे? तुमच्या सभांच्या गर्द्याच या भारतीयांनी बघत बसायच्या का? तुमचा हा राजकारणाचा तमाशाच या भारतातील लोकांनी बघत बसायचा का? अरे तुमच्या समोर किती मोठ्या समस्या दिसत नाहीत का? अरे काल 40-45 रुपये किलो असणारी साखर एका रात्रीमध्ये 70-80 रुपये किलो होते. तुमच्या डोळ्या देखत लेकरांचं भविष्य असणारे पेपर फुटले जातात. सिस्टीम मध्ये तुम्हीच असतात. राजकारणी विरोधक असू द्या सत्ताधारी एकाच माळेचे मणी असतात. तुम्ही आता हे लेकरांना गोळा करून, एक जण म्हणतोय छात्रो की गुंज, दुसरा म्हणतोय विद्यार्थ्यांसोबत संवाद, या लेकरांना गोळा करून नेमकं काय सांगतायत की गर्दी आमच्याकडे बघा किती होते, आमच्याकडे बघा किती होते. अरे जमावबंदीचे आदेश काढणारे तुम्हीच, त्या जमावबंदीला पायदळीत उडवणारे पण तुम्हीच, सत्तेचा गैरवापर पण करणारे तुम्हीच, पेपर फोडणारे बी तुम्हीच, पेपर फोडल्यानंतर त्यांना न्याय देण्याचे आश्वासन पण देणारे तुम्हीच. अरे तुम्ही दुतोंडी भांडुळा आहेत रे, सत्ताधारी आणि त्याच्यासोबतच विरोधक, तुम्ही एकाच माळेचे मणी आहेत रे. या गर्द्या करून जर विद्यार्थ्यांचं भविष्य सुधारत असेल तर खुशाल गर्द्या करा, पण स्वतःच्या मनामध्ये झाकून बघा. तुम्हाला स्वतःला तुमची लाज वाटणार, कारण की या लेकरांचं भविष्य उद्ध्वस्त करणारे पण तुम्हीच आहात. त्याच्यावरती उपाय सांगा. गर्द्या करून पेपर फुटी थांबणार नाहीये, व्यवस्था सुधारून पेपर फुटी थांबेल. विद्यार्थी भविष्याकडे वाटचाल करतील, त्यांना नोकऱ्या भेटतील. नाहीतर या गर्द्यांमुळे तुमचं राजकारण तर फळेल, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, हा विद्यार्थी संपून जाईल. लाजा वाटू द्या. काल राहुल गांधीचा पुण्यात एक कार्यक्रम झाला, छात्रो की गुंज, जबरदस्त होता, मी लाईव्ह पाहिला. तर तो कार्यक्रम म्हणजे नौटंकी होता असं सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगला घाबरणारा मंत्री तिरपनकुळे म्हणाला. लय त्रास दिला हो यांनी, दीपक केदारांना, रविराज साबळेंना, मला, त्या तिकडल्या पत्रकाराला. गांडी तोंडात गेले खिळे तरी बी बडबड करतात खुळखुळे. तर कसं आहे सर, राहुल गांधी यांनी जे केलं ना त्याला नौटंकी नाही म्हणत, तर त्याला काय म्हणतात माहिती आहे का? हुकुमशाही सरकारच्या विरोधात डेअरिंग दाखवून सत्याचा आणि न्यायाचा आवाज बुलंद करणं आणि जन की बात ऐकून घेणं असं म्हणतात. आता नौटंकीची आठवण करून दिली तर नौटंकी कशाला म्हणतात हे सांगतो. कलेक्टरला पत्र देऊन व्हॅलिडिटी रद्द करायला लावून नंतर भांड फुटलं की मी नाही म्हणणं म्हणजे नौटंकी. शेतकऱ्यांना कर्जमाफीचं फसवं पॅकेज देणं म्हणजे नौटंकी. अशिक्षित असून बी सुशिक्षित असल्याचं ढोंग करणं म्हणजे नौटंकी. वाचून भाषण करणं आणि वाचता नाही आलं की स्टेजवर रडणं म्हणजे नौटंकी. निवडणुकीत प्रभू श्री रामाचं नाव घेऊन मतं मागायचं आणि त्यांच्याच मंदिरात चोऱ्या करणं म्हणजे नौटंकी. नाही, नाल्यात पाईप टाकून गॅसवर चहा बनवायचा सल्ला देणं म्हणजे नौटंकी. तिकडे दाओसला जाऊन इकडच्या महाराष्ट्रातल्याच कंपन्यासोबत करार करणं म्हणजे नौटंकी. प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा करण्याचं आश्वासन म्हणजे नौटंकी. नोटबंदीनंतर काळा पैसा नष्ट करण्यासाठी 60 दिवसाची मागणी करणं म्हणजे नौटंकी असते. लाडक्या बहिणींना फसवून निवडणूक जिंकणं आणि निवडणुकीनंतर त्यालाच अपात्र ठरवणं म्हणजे नौटंकी असते. लाखोचे कपडे घालून स्वतःला फकीर म्हणणं म्हणजे नौटंकी. विकासासाठी एकत्र आलो म्हणत ट्रिपल भ्रष्टाचार करणं याले नौटंकी म्हणते. तर काय, बीजेपीनं काय बी केलं तर चांगलं आणि दुसरं कोणी केलं की ते, आणि ते सत्य जरी असलं तरी नौटंकी. अरे वा, तिरपनकुळ्या. हा भाजप भित्रे भावांनो, या नौटंकी हडप्पानं 8 दिवसाआधी आपले लाखो फॉलोअर असलेलं अकाउंट डिलीट केलं, केसेस केल्या. याला वाटलं आपण भीतो. अरे हड, मी 52 नाही 96 आहे. ते गुन्हे माग घ्यायला लाव.